नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शेवगाव. माझे शिक्षण MBBS MD आहे. आपण आज मधुमेह जनजागृती या माहिती सिरीजमध्ये मधुमेह व रक्तातील विविध साखरेच्या तपासण्या याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. मधुमेही व्यक्तीने नियमित साखरेची तपासणी करणे गरजेचे आहे का? मधुमेह व्यक्तीने नियमित साखर तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तातील साखर तपासणी केल्यामुळे आपल्याला आपली साखर किती नियंत्रित आहे हे कळते. आपण जे औषधं घेतोय किंवा जीवनशैली जो बदल केला आहे, आहारात जो बदल केला आहे, त्याच्यामुळे किती परिणाम झालेला आहे तो आपल्याला समजतो. साखरेची पातळी उच्च आहे की कमी आहे असेल तर त्यानुसार व्यवस्थापन आपल्याला करता येते. औषधाचा डोस कमी जास्त करणे, त्याची मात्रा बदलणे किंवा वेळापत्रक बदल करणे या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला माहिती मिळते व आपण आतापर्यंत साखर किती नियंत्रित ठेवली याचा प्रगतीचा आलेख आपल्याला सुद्धा कळतो व डॉक्टरांना सुद्धा बऱ्यापैकी याच्या गोष्टीमुळे मदत होते. मधुमेही व्यक्तीने नियमित कोणत्या तपासण्या कराव्यात? मधुमेह व्यक्तीने खालील प्रकारे तपासण्या कराव्यात. फास्टिंग ब्लड शुगर 8 तास उपवास करून ही तपासणी करणं गरजेचे आहे. पोस्टपार्टम ग्लुकोज जेवणानंतर 2 तासांनी ही तपासणी करणं गरजेचे आहे. दर 3 महिन्यांनी HbA1c नावाची तपासणी करणं गरजेचे आहे. व मधुमेहामध्ये साशंकता असेल तर ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नावाची एक तपासणी आहे, ती आपण करणे गरजेचे आहे. याशिवाय आपण युरिन शुगर, किडनीची तपासणी, क्रिएटिनिन, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण म्हणजे लिपिड पॅनल व ब्लड प्रेशर व हृदयाचा आलेख अशा काही तपासण्यासुद्धा यासोबत डॉक्टरच्या सल्ल्याने करणं गरजेचे आहे. रक्तातील साखरेमुळे आपल्याला मधुमेह आहे हे कसे ओळखावे? रक्तातील साखरेमध्ये साखरेचं प्रमाण वाढल्यानंतर मधुमेह आहे की नाही यासाठी विविध तपासण्या आहेत आणि त्या तपासण्यांचे विविध लेवल आहेत. त्याच्यानुसार आपण मधुमेह आहे की नाही ते ओळखतो. उपाशीपोटी साखरेचे प्रमाण किती असायला पाहिजे? साधारणतः उपाशीपोटी 99च्या आतमध्ये साखर असावी. 100 ते 125 दरम्यान साखर असेल तर तो व्यक्ती प्री-डायबेटिक रेंजमध्ये आहे असे ओळखावे. आणि जर त्या व्यक्ती साखर 126 जास्त असेल तर त्याला नक्की मधुमेह राहू शकतो. त्यासाठी त्यांनी बाकी तपासण्या करणं गरजेचे आहे. जेवल्यानंतर 2 तासांनी किती साखरेचे प्रमाण पाहिजे? जेवल्यानंतर साधारणतः नॉर्मली साखर ही 140च्या खाली पाहिजे. 140 ते 199च्या दरम्यान जर साखर असेल तर तो प्री-डायबेटिक रेंजमध्ये आहे. आणि 200च्या पुढे जर साखर असेल तर त्याला नक्कीच मधुमेह असेल असे ओळखावे. HbA1c मध्ये साखर आहे हे कसे कळते? HbA1c ही साधारणतः सरासरी साखर असते. त्याच्यामध्ये ही साखर पर्सेंटेजमध्ये असते. 5.7% खाली ही साखर नेहमी असणे गरजेचे आहे. पण ज्या व्यक्तीची 5.7 ते 6.4 आहे त्याला प्री डायबेटिक रेंज असे म्हणतात. आणि 6.5 पेक्षा ज्यांना साखर आहे त्यांना मधुमेह आहे असे ओळखावे. रँडम शुगरच्या तपासणीवर मधुमेह व्यक्तींना औषधी देणे योग्य आहे का? रँडम ब्लड शुगरचे रिपोर्ट पाहून मधुमेह व्यक्तींना औषधोपचार करणं तसं योग्य नाही आहे. पेशंट बऱ्याचदा विनंती करतो किंवा काही वेळा पेशंट वेळ वाचवण्यासाठी, पैसे वाचवण्यासाठी रँडम ब्लड शुगर करूनच आपल्याला उपचार करा अशी विनंती करतो. पण त्याला आपण समजून सांगणे गरजेचे आहे. रँडम ब्लड शुगरमुळे उपचार करण्यासाठी डॉक्टरला बराचसा गुंतागुंत सामोरे जावं लागते. त्यामुळे डॉक्टरांना योग्य त्याची रक्तातील मधुमेहाची नियंत्रण कळत नाही आहे. डॉक्टरांनी त्याला समजून सांगून त्याचे फास्टिंग ब्लड शुगर, जेवणानंतरची 2 घंटे साखर, युरिन शुगर, HbA1c अशा तपासण्या करूनच त्याला योग्य उपचार केले पाहिजे, ज्याच्यामुळे पेशंटलाच मदत होईल. पेशंटचा साखर कंट्रोलमध्ये राहील व पेशंटला मधुमेहामुळे कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाही याची सुद्धा पेशंटला फायदा नक्कीच होईल.